नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं गंगापुरे मॅथ्स क्लासेस औसा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत. आज बघा आपल्याला जो मॅथ फर्स्टमधील रिअल नंबर्स हा जो सेकंड चॅप्टर आहे त्यामध्ये हा विशेष जो प्रॅक्टिस सेट आहे तो एका खास अशा किंवा एक वेगळ्या अशा संख्येवर डिपेंड आहे. तो आहे ती संख्या म्हणजे आहे बघा सर्ड्स. अगोदर एक काम करूयात, सर्ड्स म्हणजे काय अगोदर समजून घेऊयात. एकदा का सर्ड्स म्हणजे काय पाहिलं की आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवायला सोपं जाईल. ऐका, सर्ड्सला मराठीमध्ये कर्णी संख्या असं म्हणतात. कर्णी संख्या एक वचनी शब्द वापरतात सर्ड, प्लुरल अनेक वचनी शब्द वापरतात सर्ड्स, अनेक कर्णी संख्या. ठीक आहे. आता नेमकं सर्ड्स म्हणजे काय, हा एक संख्यांचा प्रकार आहे. जसं रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर्स, नॅचरल नंबर्स, इंटेजर्स, होल नंबर्स आहेत की नाही, ह्या ज्या संख्यांचा जो प्रकार आहे तसाच एक वेगळा प्रकार म्हणजे सर्ड. आता या संख्या कुठल्या स्वरूपाच्या असतात ते सांगतो. एक कमी शब्दामध्ये व्यवस्थित तुम्हाला समजावं अशा शब्दात सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. बघा, जसं आपण पाहिलं की ज्या रॅशनल नंबर्स असतात, मला इकडे समजून सांगतो. रॅशनल नंबर्स, ह्या रॅशनल नंबर जे असतात ना, परिमेय संख्या म्हणतो आपण त्याला, त्या कुठल्या स्वरूपात असतात माहिती आहे आपल्याला, तर पी अपॉन क्यूच्या स्वरूपात असतात. बरोबर. यामध्ये अट कोणती असते, पी आणि क्यू ह्या काय असाव्यात, इंटेजर्स असाव्यात. दीज आर इंटेजर्स, म्हणजे पी अँड क्यू बिलॉंग्स टू आय. आय आय फॉर इंटेजर्स, म्हणजे त्या निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह इंटेजर्स असतील, म्हणजे धन पूर्णांक असतील किंवा ऋण पूर्णांक असतील पी आणि क्यूच्या किमती. आणि विशेष म्हणजे त्यामध्ये अट कोणती आहे, क्यू शुड नॉट बी झिरो. क्यूची किंमत काय नसावी, झिरो नसावी. मला सांगा, अशा प्रकारच्या संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. जसं हा एक छोटासा फॉर्मॅट आहे, एक जसं फॉर्म आहे पी अपॉन क्यूच्या स्वरूपातल्या संख्यांना आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर्स म्हणतो. तसं सर्ड्स म्हणजे कर्णी संख्यांचा एक फॉर्मॅट आहे, एक साचा आहे. त्या फॉर्मॅटमध्ये जर त्या संख्या बसल्या तर त्या संख्या सर्ड्स होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला तो फॉर्मॅट सांगतो समजून. समोर बघा, याला कसं वाचन करायचं, आपलं ते 8वी मध्ये झाले. याला असं वाचन करायचं, nth रूट ऑफ ए. काय वाचन करायचं, nth रूट ऑफ ए. म्हणजे nth रूट ऑफ ए, यालाच आपण काय म्हणतो, ए चे किती मूळ, n वे मूळ. आता बघा, nth रूट ऑफ ए अशा स्वरूपातल्या संख्यांना आपण कर्णी संख्या म्हणायचं. पण यामध्ये काही अटी आहेत, त्या 3 अटी लक्षात घ्या. पहिली अट अशी आहे, नंबर 1, ही जी n ची किंमत आहे, मी सांगतो सगळं समजून. n ची किंमत ही 1 पेक्षा मोठी पाहिजे. n शुड बी ग्रेटर दॅन 1. n ची किंमत 1 पेक्षा मोठी पाहिजे. त्या n ला काय म्हणतात, ए ला काय म्हणतात, हे सगळं आपण नंतर पाहू, लगेच पाहू आपण. ठीक आहे. अगोदर हे समजून घ्या. 3 अटी कोणत्या, या ठिकाणी जे nth रूट म्हणजे n वे मूळ जे आहे ना, त्या n ची किंमत किती पाहिजे, 1 पेक्षा मोठी संख्या पाहिजे. नंतर ही जी ए ची किंमत आहे ना, ए काय पाहिजे माहिती आहे का, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे. पॉझिटिव्ह रॅशनल नंबर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, धन परिमेय संख्या पाहिजे, ऋण परिमेय संख्या नको, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी जी अट आहे, ती पूर्ण जी संख्या ना, nth रूट ऑफ ए, ही पूर्ण संख्या ही काय पाहिजे, इरॅशनल नंबर पाहिजे, अपरिमेय संख्या पाहिजे. आलं का लक्षात. जर ह्या तिन्ही पण अटीमध्ये जर ती संख्या बसत असेल तर त्या संख्येला म्हणायचं सर्ड, कर्णी संख्या असं म्हणायचं. मग समजा ती संख्या जर कर्णी संख्या असेल तर n ची जी किंमत असते n, त्या n च्या किमतीला ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणतात. ऑर्डर ऑफ द सर्ड, त्या कर्णी संख्येची कोटी असं म्हणतात. कोटी, मराठीमध्ये कोटी हा शब्द वापरतात. ठीक आहे. हे जे चिन्ह आहे ना, ह्या चिन्हाला रॅडिकल साईन म्हणतात. काय म्हणतात त्याला, रॅडिकल साईन. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणायचं कर्णी चिन्ह. काय म्हणायचं, कर्णी चिन्ह.
आणि जी ए ची किंमत असते ना ए, त्या चिन्हांमध्ये जी किंमत आहे ना ए, ही एक संख्या आहे थोडक्यात. या संख्येला रॅडिकँड असं म्हणायचं. काय म्हणायचं? रॅडिकँड, कर्णी संख्या किंवा कर्निष्ठ संख्या असं म्हणतात मराठीमध्ये त्याला. मराठीमध्ये लक्षात ठेवा, आपली मातृभाषा आहे मराठी. कर्निष्ठ संख्या लक्षात घ्या. आपण एखादा कन्सेप्ट पाहत असताना जर आपल्याला तो कन्सेप्ट जर आपल्या मातृभाषेतून जर समजत असेल ना व्यवस्थितपणे, तर आपल्याला चांगल्या प्रकारे तो कन्सेप्ट क्लिअर होतो. म्हणजे आपण काय करतो, मनातल्या मनात आपण मातृभाषेमध्ये कन्व्हर्सेशन करत असतो, त्याचं थोडक्यात ट्रान्सलेशन करत असतो, संभाषण करत असतो आपल्या मनातल्या मनात. म्हणजे हे काय चाललंय हे आपल्याला मराठीतून समजलं पाहिजे, जरी आपल्याला इंग्लिशमध्ये जर सगळ्या गोष्टी असतील, प्रश्न असतील तरी. त्यामुळं मातृभाषेला विसरू नका. ओके. आता बघा, यांना काय म्हणतो आपण? ऑर्डर ऑफ द सर्ट, कर्णीची कोटी म्हणतो. या चिन्हाला आपण रॅडिकल साईन म्हणजे कर्णी चिन्ह असं म्हणतात, आणि एच्या किमतीला रॅडिकँड असं म्हणतात, म्हणजे कर्निष्ठ संख्या. ओके. कधी म्हणायचं ऑर्डर किंवा रॅडिकल साईन किंवा रॅडिकँड कधी म्हणायचं? जर ती संख्या कर्णी संख्या असेल तर आणि तरच. ठीक आहे. आता एखादी संख्या कर्णी संख्या कधी असते? जेव्हा यांची किंमत 1 पेक्षा मोठी पाहिजे, म्हणजे ऑर्डर 1 पेक्षा मोठी पाहिजे. ए ही संख्या पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे, धनपरिमेय संख्या पाहिजे, म्हणजे जी रॅडिकँड आहे ना ती धनपरिमेय संख्या पाहिजे, आणि टोटल जी संख्या आहे कोणती, nth रूट ऑफ ए, ही इरॅशनल नंबर पाहिजे. आता तुम्हाला थोडक्यात कमी शब्दात सांगतो. इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. म्हणजे एखाद्या संख्येचं तुम्ही कितवंही रूट घ्या, त्या संख्येचं रूट काढत असताना त्याचं जर रूट परिमेय संख्या येत असेल, रॅशनल नंबर येत असेल, तर 100% ती सर्ड नसते. जर रॅशनल नंबर जर येत नसेल, इरॅशनल नंबर जर उत्तर येत असेल, तर ती 100% काय असते? सर्ड असते. आता फॉर एक्झाम्पल एक 2-4 उदाहरणं आपण पाहूयात, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. इकडे समजून सांगेन मी तुम्हाला. आता समजा फॉर एक्झाम्पल इन द स्क्वेअर रूट 16 आहे. ओके. आता ही संख्या आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला यांची किंमत दिलीच नाही, तर काहीच नसेल म्हणजे या ठिकाणी 2 असतं. कधी पण आपण वाचन करत असताना काय म्हणतो माहिती आहे का? स्क्वेअर रूट 16 म्हणतो. स्क्वेअर रूट वर्गमूळ म्हणजे दुसरे मूळ, म्हणजे या ठिकाणी 2 असतंच. जसं एखाद्या संख्येच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असतो का नाही, तसा विषय आहे. तर त्या ठिकाणी 2 असेल म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 16. आता मला सांगा, ही संख्या कर्णी संख्या आहे का ते आपण बघूयात. विशेष म्हणजे ह्या तिन्ही पण अटीमध्ये ती संख्या बसली पाहिजे. आता बघा, पहिली अटीमध्ये काय व्हायलंय, n ग्रेटर दॅन 1 पाहिजे. n ची किंमत 1 पेक्षा मोठी आहे, 100% आहे. 2 आहे म्हणजे 1 पेक्षा मोठी आहे. ए ची किंमत पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का? तर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहेच. 16 प्लस 16 आहे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. कारण 16 म्हणजे 16/1 असते, लक्षात घ्या. म्हणजे पी अपॉन क्यूच्या रूपात आहे ती संख्या, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, मान्य. दुसरी गोष्ट, ही पूर्ण संख्या काय पाहिजे? इरॅशनल नंबर पाहिजे. लक्षात घ्या, ही अट सगळ्यात महत्वाची आहे. हे आता 2 अटी महत्वाच्या आहेतच आहेत, लक्षात घ्या. एका जरी अटीमध्ये जर ती संख्या बसत नसेल तर ती संख्या सर्ड नसते, कर्णी संख्या नसते. आता तिसरी अट बघा, ही पूर्ण संख्या काय पाहिजे? nth रूट ऑफ ए काय पाहिजे? इरॅशनल नंबर. आता मला सांगा, 16चं स्क्वेअर रूट निघतं का? तर 100% निघतं. हे बेसिक नॉलेज आहे. तर किती निघतं? 16चं वर्गमूळ किती निघतं? 4. कसं निघतं? 4. कोणत्या संख्येचा वर्ग 16 आहे याचा विचार करायचा. 4चा वर्ग 16 आहे, म्हणजे 4चा गुणाकार 2 वेळेस केला. 4चा गुणाकार 2 वेळेस म्हणजे 4 गुणिले 4 जर केलं तर किती येतं? 16. 16 येते की नाही? आता मला सांगा, म्हणजे 16चं स्क्वेअर रूट निघालं 4. 4 ही काय आहे? एक रॅशनल नंबर आहे, म्हणजे तिचा छेदखानी म्हणजे 1 आहे, म्हणजे आपण ती संख्या पी अपॉन क्यूच्या रूपात लिहू शकतो. म्हणजे हे काय आहे? उत्तर काय आलं सांगा बरं? रूट काय आलं त्याचं? स्क्वेअर रूट काय आलं? 4/1 आलं, म्हणजे 4 आलं. म्हणजे काय आहे? परिमेय संख्या आहे. आपला काय पाहिजे होती? अपरिमेय संख्या पाहिजे होती. म्हणजे स्क्वेअर रूट 16 ही सर्ड नाही, ही सर्ड नाही. उत्तर जर इरॅशनल नंबर जर आला असतं तर ती 100% सर्ड असते. आता आणखीन एक उदाहरण सांगतो. हा थोडा भाग आपण इरेज करूया, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. हे समजलं की आपल्याला प्रश्न आपण समजून घ्यायला काही अडचण येणार नाही आपल्याला. ओके. आता बघा, मी काय केलं? 4th रूट ऑफ 16 लिहिलं. आता 16चे कितवे मूळ आहे? चौथे मूळ. यांची किंमत 1 पेक्षा मोठी आहे, मान्य आहे. ए ची किंमत पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, मान्य आहे. आता मला सांगा, 16 ही संख्या
त्या 16चं काय पाहिजे आपल्याला? चौथं मूळ, फोर्थ रूट पाहिजे. म्हणजे अशी एक संख्या आहे का की तिचा 4 वेळेस गुणाकार, 4 वेळेस का बरं म्हणायचं? फोर्थ रूट आहे ना, 4 वेळेस गुणाकार केले की आपल्याला काय पाहिजे? 16 पाहिजे. बघूयात आपण. मला सांगा 2 × 2 × 2 × 2 करा बरं. 2 दुने 4 येतं, 4 दुने 8 येतं, 8 दुने 16 येतं. करा गुणाकार. 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16. गुणाकार 16 ला की नाही? मग मला सांगा याचं स्क्वेअर रूट काय मिळतं? 2 मिळतं. काय मिळतं? 2. आता जे पहिल्यांदा एक्झाम्पल घेतलं ते काय होतं? स्क्वेअर रूट 16 होतं, तिचं स्क्वेअर रूट 4 निघालं. आता काय केलंय आपण? 16चं फोर्थ रूट काढतोय, त्याचं उत्तर किती आले? 2 आलं. म्हणजे परत ही काय आहे? रॅशनल नंबर आहे, म्हणजे ही फोर्थ रूट ऑफ 16 ही सरळ नाही. ओके. आता बघा आणखीन एक उदाहरण घेतो किंवा थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेतो. थर्ड रूट ऑफ 20 घेऊ आपण. आता मला सांगा तिसरं मूळ घ्यायचंय. कोणत्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार केल्यानंतर 20 येतं का? बघा नाही येत. कसं? 2 × 2 × 2 करा. 2 दुने 4, 4 दुने 8 येतं. 3 × 3 × 3 करा. 3 × 3 9 होतं, 9 × 3 करा, 27 होतं. म्हणजे 27 संख्या मोठी व्हायला ना. म्हणजे याचा अर्थ याचं थर्ड रूट मिळत नाही. कुणाचं? 20चं. आता मला सांगा याचं जर रूट मिळत नसेल थर्ड रूट, तर ती म्हणजे रॅशनल नंबर तर मिळत नाही, तर याचं रूट निघत नाही, म्हणून ही काय झाली? इरॅशनल नंबर झाली. जर इरॅशनल नंबर असेल तर ती काय झाली? सरळ झाली. म्हणजे थर्ड रूट ऑफ 20 काय झालं? थर्ड रूट ऑफ 20 काय झालं? सरळ संख्या झाली, सरळ करणी संख्या झाली. ओके. आता अशाच प्रकारे बऱ्याच संख्या आपण पाहू शकतो. आता आपण काय करू? हे तुम्हाला समजलं असेल. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला जर पाठ झालं, समजलं, चांगल्या गोष्ट म्हणजे चांगल्या प्रकारे जर समजलं, तुम्हाला आत्मसात झालं, तर हे तुम्हाला बाकी प्रॅक्टिस 2.3 सोडवायला अतिशय सोपं जाईल. ठीक आहे. आता आपण इथं बघूया. प्रॅक्टिस सेट चालू करूयात म्हणजे आपल्याला कळेल. ठीक आहे. इथं आपण एक 2-3 उदाहरणं पाहिली. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला बरेच उदाहरणं आणखी पाहता येतात. चला ठीक आहे. आता प्रश्न काय बघा. पहिला तर प्रश्न काय? अतिशय सोपा आहे. काय तो? त्यातलं पहिलं उदाहरण काय म्हटलंय? स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिव्हन बिलो. ऑर्डर सांगायचं आपल्याला. किती सोपं आहे. यांची किंमत सांगायचं आहे. आता मला सांगा थर्ड रूट ऑफ 7 ही संख्या आहे. काय लिहायचं उत्तर? सांगा. तुम्ही सांगू शकता. ऑर्डर ऑफ द सर्ट इज हाऊ मेनी? 3. बघा आलं का लक्षात सगळ्यांच्या? संपलं. एका मार्कासाठी एक उदाहरण विचारू शकतात परीक्षेला. ठीक आहे. दुसरं उदाहरण काय? सेकंड एक्झाम्पल काय बघा. 5 इन द स्क्वेअर रूट इंटू स्क्वेअर रूट 12. आता मला सांगा, तुम्हाला प्रश्न पडला असेल 5 ही संख्या ऑर्डर होते का? बिलकुल नाही. 5 ही संख्या गुणाकारामध्ये 12 सोबत. म्हणजे इथं या ठिकाणी कोणती संख्या नाही. या ठिकाणी म्हणजे काय पाहिजे आपल्याला? इथं काय असेल? 2 आहे. म्हणजे काय लिहायचं? ऑर्डर ऑफ द सर्ट इज हाऊ मेनी? 2 आहे. 2 झालं. तिसरं उदाहरण बघा काय ते. फोर्थ रूट ऑफ 10. 10चे कितवे मूळ? चौथे मूळ. बरोबर आहे का? म्हणजेच ऑर्डर किती आहे? ऑर्डर ऑफ द सर्ट इज 4. झालं. सांगा बरं तोंडी आता या उदाहरणामध्ये सांगा. बोला पटकन. तुम्ही सांगू शकतात का? स्क्वेअर रूट 39 आहे. किती असेल? ऑर्डर 2 असेल. थर्ड रूट ऑफ 18 आहे. दिसतंय ना तुम्हाला बोर्डावर? थर्ड रूट ऑफ 18 आहे. ऑर्डर किती असेल? 3 असेल. ठीक आहे. असा अतिशय सोपा प्रश्न आहे. हा पहिला प्रश्न आपला संपला. ठीक आहे. बघू शकतात, व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतात. कळत नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न काय विचारलाय. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स. सिम्पली जस्टिफाय म्हटले. याचा अर्थ काय झाला की ह्या ज्या संख्या दिल्यात खाली तुम्हाला, ह्या संख्या सर्ट्स आहेत का नाहीत हे विचारलंय, किंवा कोणत्या संख्या सर्ट्स आहेत असा प्रश्न विचारलाय. 1 मार्काला परीक्षेला पडू शकतो प्रत्येक उदाहरण. आता बघा पहिलं उदाहरण यातलं काय म्हणलंय? थर्ड रूट ऑफ 51 आणि विशेष जस्टिफाय करा म्हटलंय. जस्टिफाय करणे म्हणजे काय करणे? त्या 3 अटी लक्षात ठेवा. आता मी जे सांगितलं की नाही 3 अटी,
म्हणजे कशा, मी सांगू तुम्हाला इथं, यांची किंमत 1 पेक्षा मोठी पाहिजे, ही पहिली अट. दुसरी अट काय पाहिजे, ए ही काय पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे. ओके. आणि तिसरी अट कोणती आहे, सगळ्यात महत्वाची कोणती, nth रूट ऑफ ए, ही जी संख्या ना, टोटल संख्या, पूर्ण संख्या, ही काय पाहिजे, इरॅशनल नंबर पाहिजे. झालं. तिसऱ्या अटीकडे थोडं विशेष लक्ष द्यायचं बरं का. झालं. या अटीमध्ये जर संख्या बसली तर ती संख्या सरळ आहे म्हणायचं, जस्टिफिकेशन असेल आपलं उदाहरणाचं. ठीक आहे, झालं. चला सुरुवात करूयात आपण. पहिले उदाहरण सांगा, थर्ड रूट ऑफ 51. 51चं थर्ड रूट निघतं का, अजिबात निघत नाही. कोणत्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार केल्यानंतर 51 येत नाही, म्हणजे 100% काय आहे, सरळ आहे. थर्ड रूट असेल, फोर्थ रूट असेल, सेकंड रूट म्हणजे स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल, 5वे 6वे मूळ कितवं का असे ना, ते जर रॅशनल नंबर जर आलं, त्याचं जर रूट निघालं तर ती संख्या सरळ नाही, डोक्यात पक्क ठेवा. आणि त्याचं जर रूट जर निघतच नसेल म्हणजे ती इरॅशनल नंबर असणार टोटल, त्यामुळे ती सरळ असते. थोडक्यात इरॅशनल नंबर इज इक्वल टू सरळ म्हटलं तर थोडक्यात हरकत नाही, थोडाफार तो एक शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी यांची किंमत 1 पेक्षा मोठी आहे का, आहे, असं लिहायचं. हियर ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणूयात, किंवा ऑर्डर ऑफ द नंबर म्हणूयात, कारण आपला सर्ड आहे का नाही आपल्याला ओळखा म्हणले ना आपल्याला. तर आपण असं म्हणता येईल का, 3 ही जी संख्या आहे ती 3 पेक्षा कशी, 3 ही जी संख्या 1 पेक्षा मोठी आहे, म्हणजे ऑर्डर 3 इज ग्रेटर दॅन 1. किंवा एक काम करूयात आपण, असं पण म्हणता येईल का, सोप्या शब्दात सांगू तुम्हाला बघा, n इज इक्वल टू 3 आहे आणि ती n ची किंमत कशी आहे, 3, हे ग्रेटर दॅन 1 आहे, असं पण चालतंय. n ची किंमत 1 पेक्षा मोठी आहे, n ची किंमत 3 आहे, असं पण चालतंय. पुन्हा ए म्हणजे काय, 51, ए ची किंमत किती आहे, 51 आहे, ही कशी आहे, ए इज इक्वल टू 51 इज व्हॉट, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. बघा इथे मी लिहून ठेवले तुम्हाला कळण्यासाठी, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का, तर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, धनपूर्णांक संख्या आहे. झालं. आणि थर्ड रूट ऑफ 51 म्हणजे 51चं तिसरं मूळ निघत नाही, कोणत्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार केल्यानंतर 51 तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे. इज काय म्हणतात आपल्याला, इज व्हॉट, अँड इरॅशनल नंबर. मग ही काय आहे, रूट निघत नाही, काय आहे, ही इरॅशनल नंबर आहे. झालं. जर ही इरॅशनल नंबर जर झाली बाळांनो, तर 100% ही काय आहे, सरळ आहे. देअरफॉर थर्ड रूट ऑफ 51 इज अ सरळ. समजलं का, बघा बरोबर आहे का, चेक करू शकता तुम्ही व्यवस्थितपणे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडू शकलो, 1 मार्कासाठी पडतं परीक्षेला. झालं. अशा प्रकारे आपण बाकीचे उदाहरणं पण सोडू शकतो. नंबर सेकंड बघा, सेकंड काय, फोर्थ रूट ऑफ 16. आत्ताच उदाहरण जस्ट घेतलं होतं, आत्ताच जस्ट घेतलं होतं, बरोबर आहे की नाही, समजून सांगत असणार सर्ट्स म्हणजे काय ते. आता मला सांगा, हिअर n इज इक्वल टू किती आहे, 4 आहे, ते 4 ही कशी आहे, ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे पहिली अट बरोबर आहे. n ची किंमत 1 पेक्षा मोठी पाहिजे, म्हणजे 4 आहे, 1 पेक्षा मोठी आहे. a म्हणजे किती आहे, a इज इक्वल टू काय, 16 आहे, ही कशी आहे, इज व्हॉट, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. तिसरी अट अतिशय महत्वाची आहे, त्याकडे थोडं विशेष लक्ष द्यायचं म्हणून सांगितलंय. ठीक आहे. आता मला सांगा, फोर्थ रूट ऑफ 16. आता मला सांगा, याचं उत्तर निघत असेल तर बरोबर चिन्ह देऊ आणि उत्तर काढू याचं. फोर्थ रूट ऑफ 16, 16चे चौथे मूळ, 2चा 4 वेळेस गुणाकार केले की 16 येतं. आता समजून सांगितलंय मी, 2 into 2 into 2 into 2, 2 into 2 4, 4 into 2 16, 16 into 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16.
म्हणजे मला सांगा याचा गुणाकार 16 याला की नाही, म्हणजे याचं फोर्थ रूट किती मिळतं? 2 मिळतं. हे जे 2 आहे ती काय आहे? रॅशनल नंबर, इज अ रॅशनल नंबर. आता थोडं लक्ष द्या, आपला काय पाहिजे होती? इरॅशनल नंबर पाहिजे होती, पण काय नाही, रॅशनल नंबर आली. म्हणजे फोर्थ रूट भेटलं ना 16चं, किती भेटलं? 2 भेटलं, म्हणजे ही काय आहे? रॅशनल नंबर आहे. मग इरॅशनल नंबर पाहिजे होती आपल्याला, रॅशनल नंबर आली, म्हणजे ही बिलकुल सर नाही. देअरफॉर एक वाक्य लिहू शकता तुम्ही, काय लिहू शकतात खाली वाक्य? देअरफॉर फोर्थ रूट ऑफ 16 इज नॉट अ सर्ड. सर्ड नाही. लक्षात घ्या, इरॅशनल नंबर आली तरच सर्ड आहे, अन्यथा नाही. ओके, पहिल्या उदाहरणामध्ये सर्ड होती संख्या, दुसऱ्या उदाहरणामध्ये सर्ड नाही. चला तिसरं उदाहरण इथंच घेऊयात आपण. तुम्ही बघा, या ठिकाणी मी थोडं इरेज करून इथे इथं शिकवतो, बघा समजतंय का? आपला वेळ वाचतो, काही हरकत नाही. ठीक आहे, किती सोपं आहे बघा. ठीक आहे, आता बघा प्रश्न काय मुळात, तिसरा प्रश्न, तिसरं उदाहरण काय आहे? फिफ्थ रूट ऑफ 81, बरोबर. 81चं 5वं मूळ, म्हणजे अशी कोणती संख्या आहे की तिचा 5 वेळेस गुणाकार केल्यानंतर, 5 वेळेस गुणाकार केल्यानंतर 81 येतं? अजिबात आपल्याला ते उत्तर मिळत नाही. इरॅशनल नंबर आहे म्हणजे सरळ आहे. कारण का, तुम्ही कोणत्या पण संख्येचा 5 वेळेस गुणाकार करा बरं, येतच नाही, शक्यच नाही. ठीक आहे, हिअर कसं लिहायचं? अटी कशी मांडायची? जस्टिफिकेशन करतो बरं का. हे जे लिहितोय म्हणजे आपण काय करतो? जस्टिफाय करतोय. ठीक आहे, हिअर n इज इक्वल टू 5, मग हे 5 कसं आहे? ग्रेटर दॅन 1 आहे, राईट. पहिली अट बरोबर आहे. तिन्ही पण अटीमध्ये बसली पाहिजे, असं असेल तरच सर्ड, अन्यथा नाही. ओके, पुन्हा a इज इक्वल टू किती? 81 इज व्हॉट? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का? तर आहे. आणि फिफ्थ रूट ऑफ 81 ही कशी आहे? इज एन इरॅशनल नंबर, देअरफॉर फिफ्थ रूट ऑफ 81 इज अ सर्ड. सोपं आहे, फिनिश, काय अडचण आहे, किती सोपं आहे बघा. आता चौथं उदाहरण घेऊ आपण. बघा, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. नंबर किती? फोर्थ, बरोबर. आता बघा, इन द स्क्वेअर रूट 256. ओके, आता मला सांगा, इथं काहीच नाही म्हणजे 2 असेल, म्हणजे n इज इक्वल टू 2 आहे. 2 ही किंमत 1 पेक्षा मोठी आहे. 2 इज ग्रेटर दॅन 1, हे तर माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, आता मला सांगा, या ठिकाणी a ची किंमत किती आहे? a इज इक्वल टू 256 इज व्हॉट? अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का? तर आहेच. आणि सगळ्यात महत्वाचं काय बघा, इन द स्क्वेअर रूट 256, वर्गमुळात, चौथ्या मूळ, तिसऱ्या मुळात नाही, वर्गमुळामध्ये 256. 256चं वर्गमूळ निघतं का? तर यस निघतं. 16 गुणिले 16, दोनदा गुणाकार करा 16 गुणिले 16चा, तर करून बघा इथं 16 गुणिले 16 किती होते बघा. जर तुम्हाला किमान 30 पर्यंतचे वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजे, हे बेसिक नॉलेज लक्षात, जरी नसेल तर ठीक आहे, काही हरकत नाही, समजून घ्या. 6 × 6 36, कॅरी आला 3 है ना. 6 1 6 and 3 9, 6 1 6 × 1 6, 1 × 1 1. आता करा बरं बेरीज. 6 9 6, 15ला 5, हातचा 1, 1 आणि 1 2. 16 गुणिले 16 केलं तर किती येतं? 256. म्हणजे 256चं स्क्वेअर रूट किती निघतं? 16. आता मला सांगा, 16 निघालं ना उत्तर, की काय आहे? रॅशनल नंबर आहे, काही रॅशनल नंबर आहे, रॅशनल नंबर आहे. देअरफॉर काय म्हणते आपलं इथं वाक्य? देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 256 इज व्हॉट? इज नॉट अ सर्ड. ठीक आहे, अशा प्रकारे. आता हे जे 5वं उदाहरण आहे, 5वं उदाहरण, ठीक आहे. तुम्ही बघा, इथं समजून सांगतो. यांची किंमत 3 आहे, 3 आहे ना, यांची किंमत 3 आहे म्हणजे 1 पेक्षा मोठी आहे. बर, आता a ची किंमत किती आहे? 64 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. सगळ्यात महत्वाचं काय? थर्ड रूट ऑफ 64. कोणत्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार केल्यानंतर 64 भेटतं का? तर लक्षात घ्या, ह्या 5व्या उदाहरणामध्ये, तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतोय, तर ह्या 5व्या उदाहरणामध्ये 64चं थर्ड रूट भेटतं आपल्याला.
कोणत्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार केल्यानंतर 64 भेटतं? तर बघा तुम्ही 4 × 4 × 4 करा. 4 × 4 किती होतं? 16. 16 16 गुणिले 4 64 64 येते. म्हणजे याचं उत्तर किती येते हो? याचं उत्तर येते 4. कुणाचं? थर्ड रूट ऑफ 64चं उत्तर काय येतं? म्हणजे उत्तर निघतं किती निघतं? 4. 4 ही काय आहे? रॅशनल नंबर आहे. म्हणजे तिसऱ्या अटीमध्ये हे उदाहरण बसत नाही, हे संख्या बसत नाही, म्हणजे ही सरळ नाही. चौथ्या उदाहरणामध्ये बघा, चौथं उदाहरण कसं थोडं वेगळं आहे पण सोपं आहे. एन ची किंमत 2 आहे, 1 पेक्षा मोठी आहे. ए ची किंमत 22/7 आहे. पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का? तर पी आपण पीच्या रूपात मांडलंय. पी 22 आहे, क्यू 7 आहे, 7 आहे. तर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. तिचं स्क्वेअर रूट निघतं का सांगा बरं? 22 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? स्क्वेअर रूट वर्ग नाही. 7 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? वर्ग नाही. टोटल ही संख्या काय होते मग? इरेशनल नंबर. म्हणजे तुम्ही असं लिहू शकतात, n is equal to 2 greater than 1. A means 22/7 is what? Positive rational number. Square root of 22/7 is what? Is an irrational number. कारण हिचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून ही काय आहे? सरळ आहे. सरळ आहे. आता सरळ कोणत्या कोणत्या संख्या झाल्या बरं? पहिली संख्या सरळ आहे, दुसरी संख्या सरळ नाही, तिसरी संख्या सरळ आहे, चौथी संख्या सरळ नाही, पाचवी संख्या सरळ नाही, सहावी संख्या सरळ आहे. ओके, अशा प्रकारे आपण 6 उदाहरणे घेतलं. अतिशय सोपे. सरळ आहे का नाही कळण्यासाठी, जस्टिफिकेशन करण्यासाठी ह्या 3 अटी महत्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवा, पाठच करा. ओके, आता बघा तिसरा क्वेश्चन. अतिशय सोपा प्रश्न आहे. काय तो प्रश्न? क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ट्स इनटू लाईक सर्ट्स अँड अनलाईक सर्ट्स. ठीक आहे. आता लाईक सर्ट्स अँड अनलाईक सर्ट्स म्हणजे नेमकं काय अगोदर ते बघू. लाईक सर्ट्स, लाईक सर्ट्स म्हणजे काय हे अतिशय महत्वाचं आहे, ज्याला मराठीमध्ये सजातीय करणे असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? सजातीय करणे. लक्षात घ्या, आपले जे व्हिडिओज आहेत ना बाळांनो, हे आपल्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. मी तुम्हाला मराठीमध्ये पण प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगत असतो. अतिशय महत्वाचा भाग आहे तो, तो पण लक्षात ठेवा. आता लाईक सर्च म्हणजे काय बघा, 2 गोष्टी महत्वाच्या. ज्या सर्चच्या ऑर्डर्स म्हणजे थोडक्यात यांच्या किमती जर इक्वल असतील किंवा सेम असतील, सेम म्हणा किंवा इक्वल म्हणा चालतंय, सेम म्हणा इक्वल म्हणा चालतंय. ओके, आणि दुसरी गोष्ट कोणती? रॅडिकॅन्स. रॅडिकॅन्स म्हणजे काय हो? एच्या किमती या सुद्धा काय पाहिजेत? इक्वल पाहिजेत. म्हणजे ऑर्डर्स पण इक्वल पाहिजेत आणि रॅडिकॅन्स सुद्धा इक्वल पाहिजेत. असं असेल तरच त्या काय असतात? लाईक सर्ट्स, सजातीय करणे. जर असं जर नसेल तर मात्र त्या विजातीय करणे असतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? अनलाईक सर्ट्स. अतिशय सोपा भाग आहे. ह्या 2 अटी फक्त टेक्निकली अभ्यास करा. ऑर्डर्स आणि रॅडिकॅन्स इक्वल असतील तर लाईक सर्ट्स, अन्यथा अनलाईक सर्ट्स. ओके, तर चला पहिलं उदाहरण घेऊयात आपण. नंबर 1 काय म्हटलंय? इन द स्क्वेअर रूट 52 कॉमा देऊन 5 स्क्वेअर रूट 13. एक गोष्ट सांगायचं लक्षात आला माझ्या, की आपल्याला नववीला मात्र ऑर्डर 2च असलेल्या, ऑर्डर 2 असलेल्या सगळ्या संख्या आहेत, सर्ट्स आहेत. त्यामुळं थर्ड रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आलं लक्षात? आता इथून सगळं तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक करणीमध्ये ऑर्डर ही म्हणजे कोटी किंवा इंची किंमत 2च असणार आहे. चला आता मला सांगा, आता सुरुवातीला जर पाहिलं तर सरळ सरळ तुम्ही काय म्हणणार की या ठिकाणी इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे ऑर्डर सेम आहेत, इक्वल्स आहेत, है ना. आणि 52 आहे आणि इथं 13 आहे, म्हणजे 100% त्या अनलाईक सर्ट्स आहेत असं प्रथमदर्शनी पहिल्या लक्षात येतं. पहिल्यांदा पहिल्या लक्षात येतं आपल्याला. पण आपण जर थोडा जर त्याचा विचार केला, थोडं जर त्याला सिम्प्लिफाय केलं, सिम्प्लिफाय किंवा त्याला सिम्पलेस्ट फॉर्म दिलं. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे समजलं का? सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? सोपं रूप, संक्षिप्त रूप, सर्वात लहान रूप जर दिलं तर आपल्याला थोडं लक्षात येईल की बाबा ते खरंच लाईक आहेत का अनलाईक सर्ट्स आहेत ते कळेल. आता बघा थोडं समजून घ्या. इथं बघा ही पहिली संख्या जी आहे इन द स्क्वेअर रूट 52. ओके, ऑर्डर्स तर इक्वल आहेत, त्याच्यात काही शंका नाही. रॅडिकॅन्स इक्वल आहेत का ते बघूयात आपण.
52 आहे ना, एक काम करा, त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. कसं? 52 चे फॅक्टर्स करा. फॅक्टर्स म्हणजे काय? अवयव. अवयव म्हणजे कसे? गुणाकारामधले अवयव पाहिजेत, बेरजे मधले, वजाबाकी मधले नाहीत. गुणाकारामध्ये अशा दोन संख्या, असे दोन फॅक्टर शोधा की गुणाकार 52 आला पाहिजे त्या दोन संख्यांचा, आणि त्या दोन संख्यांपैकी एका संख्येचं रूट निघालं पाहिजे. कितवं रूट? जे विचारले ते, म्हणजे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटच असणार आहे, आता मी तुम्हाला जे सांगितलं. ठीक आहे, तर स्क्वेअर रूट निघालं पाहिजे. तर अशा दोन संख्या बघा, आता मी संख्या लिहितोय, मला तुम्ही सांगा ते योग्य का अयोग्य, तुम्ही सांगायचं मला. गुणाकार 26 इंटू 2 जर केलं तर 26 इंटू 2 म्हणजे 52 येतं ना. 26 मिनिट 2 करा, 26 2 52 होते. मी मुद्दाम लिहिलंय, हे चुकीचं आहे हा, तरी पण मी मुद्दाम का लिहिलं तुम्हाला समजावं म्हणून. काही काही विद्यार्थी डायरेक्ट हे अवयव पाडतात. ठीक आहे, तुम्ही अवयव पाडलात मान्य, पण 26चं स्क्वेअर रूट निघत नाही, 2चं पण वर्गमूळ स्क्वेअर रूट निघत नाही. म्हणजे आपल्याला बाळांनो हे फॅक्टर्स आपल्या कामाचे आहेत का? तर बिलकुल कामाचे नाहीत. ठीक आहे, तर मग आता आपल्याला कोणते कामाचे आहेत बघा. साधी गोष्ट आहे, 13 इंटू 4 करा बरं, करा गुणाकार, 52 येतो. आता हे अवयव का बरं कामाचे आहेत? कारण 4चं वर्गमूळ स्क्वेअर रूट आपलं निघतं बाहेर, तर किती निघतं? याला सोडवा पुढे 2. हे 4चं वर्गमूळ बाहेर काढलं 2. ठीक आहे, काय राहिलं आता? इन द स्क्वेअर रूट 13 राहिलं, वर्गमुळात 13 राहिलं. लक्षात आलं सगळ्यांच्या? 2 वर्गमुळात 13 हे आपलं काय आलं? याचं सिम्प्लिफिकेशन आलं, सिम्पलेस्ट फॉर्म आलं याचं. कुणाचं? स्क्वेअर रूट 52चं सिम्पलेस्ट फॉर्म काय आलं? 2 स्क्वेअर रूट 13 आलं. नक्की समजलं असेल सगळ्यांना? आता मला सांगा, 13चे पुन्हा परत फॅक्टर्स पडतात का? तर 13 ही प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, तिचे अवयव पडणार नाहीत, गुणाकारामध्ये फॅक्टर्स पडणार नाहीत. आलं लक्षात? त्यामुळं आपण या ठिकाणी थांबायचं. म्हणजे 2 वर्गमुळात 13. आता मला सांगा दुसरी संख्या काय होती सांगा बरं? 5 वर्गमुळात 13. त्या 5चा आणि त्या 2चा काही संबंध येणार नाही बरं, काही तर काही अडचण नाही, ते गुणाकारामधल्या संख्या आहेत. फक्त कुणाचा संबंध येणार आहे? ऑर्डर्सचा आणि रॅडिकॅन्सचा. ऑर्डर 2 2 आहे, मान्य, सेम आहेत. पण रॅडिकॅन्स बघा बरं, आता आतापर्यंत सेम नव्हते, आपण आता काय आल्या? सेम आल्या ना. कसं? इथं 13 आहे आणि पहिल्या संख्येची पण रॅडिकॅन्ट काय 13 झाली ना, सिम्पलेस्ट फॉर्म दिल्यानंतर. त्यामुळं काय म्हणायचं आता आपल्याला? देअरफॉर इन द स्क्वेअर रूट 52 मुळातली संख्या घ्यायची, ओरिजिनल नंबर ही घ्यायची, अँड नाही एक काम करू आपण, थोडं डिटेलमध्ये लिहू आपण. हिअर ऑर्डर्स अँड रॅडिकॅन्ड्स आर व्हॉट? इक्वल आहेत ना आता, किंवा आर सेम पण चालतंय. देअरफॉर स्क्वेअर रूट 52 अँड 5 हे घ्यायचं नाही, हे सिम्पलेस्ट फॉर्म घ्यायचं नाही लिहित असताना, शेवटी फायनल आन्सर लिहित असताना हे घ्यायचं. 5 स्क्वेअर रूट 13 आर व्हॉट? आर लाईक सर्ट्स. झालं. किती सोपं आहे बघा. फक्त काय थोडी मेहनत कोणती लागणार आहे आपल्याला? त्याला फक्त सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मांडणं गरजेचं आहे. एकदा ते मांडणी केली की तुम्हाला कळून जाईल की लाईक सर्ट्स आहेत का अनलाईक सर्ट्स आहेत ते. ठीक आहे, हे झालं. आता सेकंड एक्झाम्पल पाहूयात आपण, दुसरं उदाहरण पाहूया. सांगा दुसरं उदाहरण काय? इन द स्क्वेअर रूट 68 5 स्क्वेअर रूट 3. ठीक आहे, आता ते 3 तर प्राईम नंबर आहे. या स्क्वेअर रूट 68 चे फोर्थ सांगा बरं, तुम्ही सांगू शकतात का मला? तुम्ही असं म्हणणार सर 34 इंटू 2 34 गुणिले 2 करा, 68 होते, 68 होते. बरोबर आहे. 34चं स्क्वेअर रूट निघतं का नाही? 2चं निघतं का नाही? तर मला सांगा 17 इंटू 4 करा बरं, 17 चौक किती होते? 68. 68 होतं, 17 4 द 68. आता मला सांगा 4चं स्क्वेअर रूट निघतं का नाही? 2 निघतं, आणि इन द स्क्वेअर रूट काय येतं? 17 येतं. आता 17 ही काय बाळांनो? प्राईम नंबर आहे, पुढे पडत नाही, त्याची फॅक्टर्स पडत नाहीत. आता मला सांगा इथं 17 आहे आणि इथे किती आहे? 3 आहे, म्हणजे काय ऑर्डर सेम आहेत. बघा 6 पण उदाहरणामध्ये ऑर्डर सारखे आहेत, 2 2 2 ऑर्डर सारखे आहेत, पण रॅडिकॅन्टचा विषय आहे. लक्षात? देअरफॉर आता असं लिहायचं, हिअर म्हणूयात आपण थोडं. हिअर ऑर्डर्स आर
इक्वल किंवा सेम बट हां रॅडिकँड्स आर नॉट इक्वल. रॅडिकँड्स इक्वल आहेत का? नाहीत. कारण का? पहिल्यांदा इकडे 17 आली आहे, रॅडिकँड इकडे आले 3, त्यामुळे इक्वल नाहीत. देअरफॉर काय म्हणते आपलं वाक्य? देअरफॉर हां इन द स्क्वेअर रूट 68 अँड 5 स्क्वेअर रूट 3 आर व्हॉट? अनलाईक सर्स. ओके, फिनिश झालं, काय अडचण नाही. अशी सोपे सोपे उदाहरण आहेत, तुम्ही सुद्धा करू शकतात. ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघा तिसरं उदाहरण इथं घेऊ का मी? तुम्ही व्हिडिओ पॉज करत चला. माझं अक्षर थोडं मोठं आहे, स्पष्ट दिसावून थोडं अक्षर मोठं काढतोय मी, आणि मुळातच मला सवय ती अक्षर मोठं करण्याची. ठीक आहे, तर आपण काय करू, हा भाग इरेज करतो मी. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघा, लिहून घ्या वाटल्यास. ठीक आहे, आणि बघा मी इथं आणखीन उदाहरण हां इथंच आपण कंटिन्यू करूयात. ठीक आहे, चला ओके, पहिल्यापासून लिहितो परत एकदा. ठीक आहे, आता किती उदाहरण चालू आपलं? थर्ड, तिसरं उदाहरण चालू आहे. राईट, उदाहरण सगळे सोपे येतो. 4 into 18 7 into स्क्वेअर रूट 2. लक्षात घ्या, 4th रूट नाही हे किंवा हे 7th रूट नाही, हा सगळे स्क्वेअर रूटच आहे दोन्ही पण. ठीक आहे, तर आता सुरुवातीला आपण याला सोडू शकतो का? बघा 4 into स्क्वेअर रूट 18, हे 4 ला 4 लिहा. हे समजलं असेल सगळ्यांना? त्या 18ची फोड पडते. तुम्हाला वाटलं असेल का मग 6 गुणिले 3 पाडतील फोड? बिलकुल नाही. 6चं पण निघत नाही, 3चं पण वर्गमूळ निघत नाही. तर 9 गुणिले 2, 9 2 18 होते की नाही? आता थोडं लक्ष द्या इकडे कसं. ह्या 9चं स्क्वेअर रूट किती निघतं बाळांनो? बाहेर 3 निघतं. तर काय होतं, हे 4 ला 4 तर आपल्याला लिहावंच लागतं. मी मगा म्हटले तुम्हाला इथं गुणाकाराचे चिन्ह असतं 4 आणि ह्या वर्गमुळामध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. त्या 9चं वर्गमूळ बाहेर निघालं 3 आणि वर्गमुळात 2 राहिलं. म्हणजे काय झालं समजलं असेल. आता ह्या 4चा आणि 3चा गुणाकार होतो बाहेर. किती होतो गुणाकार? 12, 12 आणि वर्गमुळात 2 येतं. म्हणजे 4 स्क्वेअर रूट 18 किंवा 4 into स्क्वेअर रूट 18चं सिम्पलेस्ट फॉर्म काय आलं सांगा बरं? 12 into स्क्वेअर रूट 2 आलं. आता मला सांगा इथे किती आली रॅडिकँड? 2 आली. ऑर्डर तर सेमच आहेत, परत परत सांगायलो. आणि रॅडिकँड इथं पण 2 आहे. पहिल्या पण करणे संख्येची रॅडिकँड 2 आहे, थोडक्यात याची किंमत, आणि दुसऱ्या पण संख्येची रॅडिकँड म्हणजे याची किंमत 2च आहे. त्यामुळे ह्या दोन्ही पण काय लाईक सर्ट्स आहेत. कसले यायचं? हिअर ऑर्डर्स अँड रॅडिकँड्स आर सेम. सेम म्हणा, इक्वल म्हणा, चालते, सेम. देअरफॉर 4 स्क्वेअर रूट 18 अँड 7 स्क्वेअर रूट 2 आर व्हॉट? अनलाईक का लाईक? लाईक सर्ट्स. झालं, बरोबर आहे. चला चौथं उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे, चौथं उदाहरण काय सांगा? 19 स्क्वेअर रूट 12 6 स्क्वेअर रूट 3. 3 तर मूळ संख्या ह्या 12ला सोडवायचा विषय आहे. किती सोपं आहे. 19 स्क्वेअर रूट 12 ला सोडवा. 19 ला 19 लिहा. 12ची फोड कोणती पडते? 4 गुणिले 3 12. 6 गुणिले 2 पण पडते, पण घ्यायची गरज नाही, घेऊ शकत नाही. 4 गुणिले 3 घ्या, 4चा वर्गमूळ 2 निघतं बाहेर. म्हणजे काय होईल? 19 into 2 इन द स्क्वेअर रूट किती मग? 3. 19 आणि 2चा गुणाकार किती होतो? 38, 38 इन द स्क्वेअर रूट किती होतो? 3. झालं. मला सांगा पहिल्या करणी संख्येचं सिम्पलेस्ट फॉर्म काय आलं? 38 स्क्वेअर रूट 3 आलं. आता मला सांगा 3 ही काय आहे? रॅडिकँड आहे. इथं पण दुसऱ्या करणी संख्येमध्ये 3, याला सोडवायची गरजच नाही, ऑलरेडी प्राईम नंबर आहे, संपलं. रॅडिकँड्स पण इक्वल आल्या. तुम्ही लिहू शकतात का हेच वाक्य? कसं? हिअर लिहू शकतात तुम्ही लिहू शकतात और हिअर ऑर्डर्स अँड रॅडिकँड्स आर सेम किंवा इक्वल. देअरफॉर 19 स्क्वेअर रूट 12 अँड 6 स्क्वेअर रूट 3 आर लाईक सर्ट्स.
अनलाइक ओके झालं. हे झालं चौथं उदाहरण. आता पाचवं उदाहरण बघा. हे तुम्हाला लिहिता येईल ना, शाब्दिक लिहिता आलं पाहिजे, आता काही अडचण नाही. ओके. नंबर 5 स्क्वेअर रूट 22 7 स्क्वेअर रूट 33. बघा हे उदाहरण कसं आहे, अतिशय सोपं आहे. 5 स्क्वेअर रूट 22 लिहिलं, काय हरकत नाही, तोंडी येतं बरं. काय लिहायची सुद्धा गरज नव्हती. हे 5 ला 5 लिहिलंय, मान्य आहे. 22ची फोड काय पडते, खूप झालं, 11 गुणिले 2 पडते, दुसरी पडतच नाही फोड. फोड पडणे म्हणजे फॅक्टर्स. सांगा 11 गुणिले 2 करा 22. काही उपयोग आहे का हो हे फोड करून? काही उपयोग आहे का सांगा तुम्ही? 11चं पण स्क्वेअर रूट निघत नाही, 2चं पण निघत नाही, म्हणजे तुम्ही मुळात फोड पाडायची गरजच नाही. मग तुम्हाला समजून सांगा म्हणून तुम्हाला मी असं दाखवलंय. ठीक आहे, मग मला सांगा हे सरळ सरळ काय असणार आहे माहिती? हे झालं पहिलं. दुसऱ्यांदा काय 33 आहे ना, 33 11 इंटू 3 असणार आहे. 11चं पण निघत नाही, 3चं पण निघत नाही. म्हणजे सरळ सरळ जर विचार केला तर वाक्य काय लिहायचं? हिअर ऑर्डर्स आर इक्वल बट परंतु द रॅडिकँड्स आर नॉट सेम किंवा नॉट इक्वल. इक्वल सेम शब्द कुठले पण चालतात, नॉट सेम नॉट इक्वल. देअरफॉर 5 स्क्वेअर रूट 22 अँड 7 स्क्वेअर रूट 33 आर अनलाइक सर्स. झालं बघा, समजलं का? हा भाग सगळ्यांना समजला असेल असं मला वाटायला. ओके. आता इथं मात्र हे 6वं उदाहरण शेवटचं सोडूयात आपण. ठीक आहे. काय ते 5 स्क्वेअर रूट 5 इन द स्क्वेअर रूट 75. खूप सोपं आहे हो. 5 तर आता मला सांगा प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, फॅक्टर्स पडत नाहीत. आता मात्र काय करायचं, दुसरी संख्या घ्या इन द स्क्वेअर रूट 75. तुम्ही सांगा 75 चे तुम्ही फॅक्टर्स काय करणार आहेत? 25 गुणिले 3 करणार ना. का 25चा स्क्वेअर रूट निघतं ना, किती निघतं? 5 इन द स्क्वेअर रूट किती? 3. चला दुसऱ्या संख्येचे फॅक्टर्स पडले पण पहिल्याचे पडले नाहीत. पहिल्या संख्येमध्ये रॅडिकँड किती आहे? 5 आहे. दुसऱ्या संख्येमध्ये रॅडिकँड किती आले? 3 आहे. म्हणजे याचा अर्थ काय? अनलाइक सर्स आहे. म्हणजे लिहायचं कसं? हिअर ऑर्डर्स आर इक्वल. साधी गोष्ट आहे, ऑर्डर्स तर इक्वलच आहेत प्रत्येक उदाहरणामध्ये, तेच आहे बरं का. किंवा ऑर्डर्स आर सेम असं आहे. बट द रॅडिकँड्स आर नॉट इक्वल किंवा नॉट सेम. देअरफॉर खाली वाक्य काय लिहिता येईल सांगा बरं? तुम्ही लिहू शकतात. काय लिहू शकतात? 5 स्क्वेअर रूट 5 अँड इन द स्क्वेअर रूट 75 आर व्हॉट? लाईक अनलाईक सांगा, बोला, कमेंट करा. लाईक अनलाईक सांगा. 5 आलं इथं आणि इथं 3 आहे, अनलाईक सर्स. ओके. अशा प्रकारे हे 6 पण उदाहरण आपण घेतले. ठीक आहे. चौथा प्रश्न. आज आपल्याला या प्रॅक्टिस सेट मधले 5 प्रश्न घ्यायचे. ठीक आहे. आता बघा, सोपे काय अडचण नाही. आता मात्र हा जो चौथा प्रश्न आहे बाळांनो, सेम तिसऱ्या प्रश्नासारखा आहे. सिम्प्लिफाय म्हटलंय, लक्षात घ्या. आपण लाईक आहेत का अनलाईक ठरवण्यासाठी आपण सिम्प्लिफाय केलं, त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिलं. पुढे करत होतो ना आपण फॅक्टर्स, तसं सोडवायचंय. किती सोपं आहे. 1 मिनिटाचं काम आहे बघा. 1 मार्कासाठी एक प्रश्न पडू शकतो. इन द स्क्वेअर रूट 27. चला सांगा, तुम्ही सांगू शकता. इन द स्क्वेअर रूट 27 वर्गमुळात 27. त्याचे फॅक्टर्स कसे करा? सिम्पलेस्ट फॉर्म कसं द्यायचं? 9 इंटू 3. संपलं. 9 गुणिले 3 करा 27 येते. 9चं वर्गमूळ किती निघतं बाहेर सांगा? 3. 3 स्क्वेअर रूट 3. संपलं. म्हणजे स्क्वेअर रूट 27चं सिम्पलेस्ट फॉर्म काय आलं? 3 स्क्वेअर रूट 3. सिम्प्लिफाय करा म्हटलं होतं. सरळ रूप द्या, सोपे रूप द्या, असा अर्थ होतो. झालं. नंबर सेकंड काय बाळांनो? इन द स्क्वेअर रूट 50. किती सोपं आहे, तुम्ही सांगू शकतात का? सांगू शकतात ना? इन द स्क्वेअर रूट 50 मीन्स हाऊ मेनी? कसं लिहायचं सांगा बरं? 25 इंटू 2. 25 50.
कुणी कुणी असं पण म्हणेल 10 गुणिले 5 50 पण होते की सर, बरोबर आहे का? पण 10चं स्क्वेअर रूट निघतं का हो? नाही निघत. 5चं निघतं का? नाही निघत. हे अवयव आपल्या कामाचे आहेत. 25चं वर्गमूळ 5 बाहेर काढा आणि वर्गमुळात 2 झालं. सिम्पलेस्ट फॉर्म झालं. नंबर 3 बोला. इन द स्क्वेअर रूट 250 सोडवायला. इन द स्क्वेअर रूट 250 250 किती सोपं आहे. 25 गुणिले 10 करा ना. 25 गुणिले 10 करा, 250 येतं. ठीक आहे. 25 एके 25 वर एक 0 द्या, झालं. 25चं वर्गमूळ 5 आणि वर्गमुळात 10. 10ची फोड पडते का? पडते. काय पडते? 2 गुणिले 5 पडते, पण 2चं पण निघत नाही, 5चं पण निघत नाही. म्हणजे हे तसंच ठेवावं लागेल आपल्याला. नेक्स्ट नंबर 4. आता तुम्ही सांगा मला, इन द स्क्वेअर रूट 112 याचे फॅक्टर्स तुम्ही करा. तुम्ही स्वतः सोडवणं मला कमेंटमध्ये सांगा. 112चे फॅक्टर्स कसे पडणार? किती गुणिले किती केलं की 112 येतं, की त्यापैकी एकाचं वर्गमूळ निघावं. सांगा तुम्ही कमेंटमध्ये. सिक्स्टीन इंटू 7 करा बरं. 6 आणि 7चा गुणाकार करा. 42 ला 2 हात चालेल 4. 7 एके 7 आणि 4 11. 112 ला की नाही बघा, आहे ना? सिंपल आहे की नाही? 16 इंटू किती? 7. 7 ही काय आहे? प्राईम नंबर आहे बरं का, माहित असावं. 16चं वर्गमूळ निघालं 4. 4 वर्गमुळात 7. संपलं. लास्ट काय हो? नाही आणखी नाही काय का? नाही, संपलं. 5च आहेत उदाहरणार्थ. ओके, किती सोपं आहे बघा. इन द स्क्वेअर रूट 68 याचं उत्तर मात्र तुम्ही स्वतः काढा. तुम्ही स्वतः काढा, सोडवा तुम्ही स्वतः आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा. ठीक आहे, सर्वांनी सांगायचं. ओके, किती सोपं आहे बघा. सिम्प्लिफिकेशन केलं आपण. हा, आता हा 5वा प्रश्न. 5वा प्रश्न काय बघा. कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ शर्ट्स म्हटलंय. अतिशय सोपा प्रश्न आहे. कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ शर्ट्स म्हणजे खालील ज्या करणी संख्यांच्या ज्या जोड्या आहेत, पेअर म्हणजे जोडी, त्या कशा आहेत? ह्या जोड्यांची काय करा? तुलना करा, कंपॅरिझन करा. कम्पेअर करणे म्हणजे तुलना करणे. तुलना करणे म्हणजे लहान मोठेपणा सांगणे. ठीक आहे, बघा किती सोपं आहे ते. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. मी घेतोय समोर, बघा काय करायचं आता या उदाहरणामध्ये. 7 स्क्वेअर रूट 2, 5 स्क्वेअर रूट 3. ठीक आहे, विशेष लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो इकडं. आता बघा, एक काम करायचं. आता आपला कळत नाही की नेमकी कोणती संख्या मोठी आहे. ही संख्या मोठी म्हणावं तरी बाहेर 7 वर्गमुळात 2 आहे, मध्ये 2 लहान आहे, इकडे 3 मोठा आहे. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे आपला कन्फ्युजन होतं. तर काय करायचं त्याला? सोपी पद्धत कोणती? पहिली संख्या घ्या 7 स्क्वेअर रूट 2. याला काय करा माहिती का? आता ह्या बाहेर नाही तर फक्त 1 ठेवायचं, म्हणजे बाहेरच्या संख्येला मध्ये टाकायचं. कुठं टाकायचं? वर्गमुळामध्ये टाकायचं, त्या रूट मध्ये टाकायचं, स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं. म्हणजे कसं? आता साधी गोष्ट आहे. आता आपण पाठिंबाच्या उदाहरणामध्ये आपण काय पाहिलं सांगा बरं. हे का 50ची जर फोड केली, कोणतं पण उदाहरण चेक करा. 50ची फोड केली तर 25 गुणिले 2 केलं. 2चं म्हणजे 25चं वर्गमूळ 5 बाहेर काढले की नाही? मला सांगा, 5 बाहेर काढलं होतं ना. आता त्या 5ला मध्ये घ्या बरं, काय होते? ते 25 होते. कळलं का नाही तुम्हाला? कारण ते मध्ये स्क्वेअर रूट मध्ये आले की काय करायचं? वर्ग करून मध्ये टाकायचं, म्हणजे 25 होते. 25 आणि 2चा गुणाकार परत 50 येतो. तेच उदाहरण येतं, उत्तर येतं. म्हणजे 25चं वर्गमूळ 5 बाहेर काढलं. आता त्या 5ला जर मध्ये टाकायचं असेल तर काय होईल? ते 25च होईल ना. ठीक आहे, तसं सेम प्रोसिजर करायचं. सांगा कसं? तुम्ही सांगू शकतात ना? काय होईल? इन द स्क्वेअर रूट. आता 7ला मध्ये टाकायचं कसं? 7चा स्क्वेअर करायचा बाहेर आपण रफ पेजवर. 7चा स्क्वेअर पाठ असेल तर उत्तमच. 49 49 गुणिले हे तर 2 होतच की मध्ये. आता बघा तुम्ही याला सोडवा, ही स्टेप येते कशी? 49चं स्क्वेअर रूट किती निघतं? 7 निघतं. तर संपलं. 49 आणि 2चा गुणाकार करा, 98 येतं, 98 झालं. ओके, हा. आता दुसरी संख्या घ्या खाली. 5 स्क्वेअर रूट 3 आहे ना, सोडवायला. हा, इन द स्क्वेअर रूट तुम्ही सांगा 5चं वर्गकरांमध्ये टाका. 25 गुणिले किती आहे? 3 आहे, वर्गमुळात 75. बघा बाहेर फक्त एकच राहिलं बरं का. आता सोपं झालं. मला सांगा तुम्ही, इथं बघायचं. आता इथं ह्या 2 संख्यामध्ये बघा, म्हणजे ही संख्या म्हणजे ही संख्या आहे, राईट, आणि ही संख्या म्हणजे ही संख्या आहे. सोपं रूप दिलं त्याला आपण.
देअरफोर आता मला सांगा फक्त वर्गमूळातल्या संख्या चेक करा. 98 लिहा पहिल्यांदा, कारण पहिली संख्या 7 स्क्वेअर रूट 2 आहे म्हणजे ते 98 लिहा आणि इकडे लिहा 75. तुम्ही सांगा कोणती संख्या मोठी? तर पहिली संख्या मोठी आहे म्हणजे त्या चिन्हाचं तोंड इकडे करायचं. जी संख्या मोठी ती. वाचन कसं करायचं? 98 इज ग्रेटर दॅन 75. 98 ही मोठी आहे, 98 मोठी आहे 75 पेक्षा. हे तर माहित असावं. हे बेसिक नॉलेज आहे. मोठी संख्या छोटी संख्या तर कळते की नाही? ठीक आहे. आता मला सांगा 98 ही संख्या मोठी म्हणजेच स्क्वेअर रूट 98 ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट 75 असं पण लिहितील आपल्याला एक स्टेप. समजलं? मग ही संख्या म्हणजेच कोणती संख्या आहे? तर मुळात कोणती संख्या आहे? 7 स्क्वेअर रूट 2 ग्रेटर दॅन ही संख्या म्हणजे कोणती संख्या आहे? 5 स्क्वेअर रूट 3. आता मला सांगा, तुम्हाला अवश्य समजलं असेल, आता नक्की समजलं असेल की 7 वर्गमुळात 2 ही संख्या मोठी आहे कुणापेक्षा? 5 वर्गमुळात 3 पेक्षा. तुम्हाला मी 10 सेकंद वेळ देतो किंवा 30 सेकंद वेळ देतो. एकदा वाचून घ्या, कुठलं समजलं नाही ते विचारा. मी थांबतो असंच. तुम्ही विचारू शकतात, कमेंट करून मला विचारू शकतात, काय अडचण नाही. बघा समजलंय का हे? अतिशय सोपा भाग आहे. ठीक आहे. चला सेकंड एक्झाम्पल घ्यायचं का आपण? ठीक आहे, इथे घेऊयात सेकंड एक्झाम्पल. काय ते? वाचा. इन द स्क्वेअर रूट 247 इन द स्क्वेअर रूट 274. हे तर तोंडी मिळतं बाळा नव्हतं. आता साधी गोष्ट आहे, बाहेर एक एक आहे त्यामुळे अशी क्रिया करायची गरज नाही. आता सरळ सरळ काय करा, त्या वर्गमधल्या संख्या बाहेर घ्या ना. 247 इकडं 274. कोणती संख्या मोठी आहे हो? दोन दोन बाजूला ठेवा. 470 म्हणजे हे 247 म्हणजे 47 आणि 74 यातला फरक बघा की. 200 200 तर बाजूला ठेवा की. 74 मोठी आहे ना, म्हणजे असं तोंड करावं लागेल चिन्हाचं. राईट, बरोबर. म्हणजे आता याला वाचन कसं करायचं? 247 इज लेस दॅन 274. याचा अर्थ काय होतो? 274 इज ग्रेटर दॅन 247. ही संख्या मोठी आहे म्हणजे ही संख्या लहान. वाचन करत असताना असं वाचायचं असतं. आता चिन्हाचं तोंड तिकडे आहे ना पुढे, ती संख्या मोठी असल्यामुळं मग ही संख्या लहान आहे. मग कोणती संख्या लहान आहे? तर पहिली संख्या लहान आहे. तर 247 इज लेस दॅन 274 झालं. म्हणजेच काय? इन द स्क्वेअर रूट 247 इज लेस दॅन इन द स्क्वेअर रूट 274. फिनिश, संपलं. काही काय अडचण नाही. 2 स्टेप मध्ये उत्तर मिळालं बाळांनो. सोपं आहे ना? तिसरं उदाहरण सांगा काय ते. काय ते सांगा. 2 स्क्वेअर रूट 7 इन द स्क्वेअर रूट 28. आता मला सांगा दुसऱ्या संख्या तर आपण सोडू शकत नाही ना, कारण ते एक आहे बाहेर काही नाही. म्हणजे आताच बोललो मी तुम्हाला. आता ह्या 2 इन द स्क्वेअर रूट 7 ला सोडवा, 2 ला मध्ये टाका बरं. काय होतं ते? 4 होतं. 4 into 7. राईट, समजलं असेल. इन द स्क्वेअर रूट किती होतं? 28च, 28. बघा पहिल्या संख्येला सोडवलं, वर्गमूळात 28 आलं. दुसरी संख्या सोडवायची गरज नाही किंवा सोडवतो आपण येत नाही त्याला, कारण बाहेर एक आहे ना. विषय संपला. मग पहिली पण संख्या वर्गमूळात 28 आली, दुसरी पण संख्या वर्गमूळात 28 आहेच. म्हणजे आपण असं लिहू शकतो का? इन द स्क्वेअर रूट 28 इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 28. का बरोबर चिन्ह दिले सांगा बरं मध्ये? इथं लहान मोठेपणाचा संबंध नाही, दोन्ही पण संख्या सेमच आहे. हीच तुलना झाली. ओके, देअरफॉर 2 स्क्वेअर रूट 7 इज इक्वल टू व्हॉट? स्क्वेअर रूट 28. किती सोपं आहे ना? सगळे उदाहरण असेच येतो, काही काय अडचण नाही. बघा आता हे चौथं उदाहरण बघा. त्या 5 ला मध्ये घ्या, 25 होतं. 25 गुणिले 5 करा, 125 होतं. 25 5 1,600. 7 ला मध्ये टाका, 49 होतं. 49 गुणिले 2 करा, 98 होतं. 98 मोठं का किती ते? 125 मोठं तर 125 मोठं. अशा प्रकारे तुम्ही सोडू शकतात. ठीक आहे, घेऊ का मी उदाहरण? हे बघा सोपं आहे हे पण. बरं एक काम करू, घेऊ का एकदा उदाहरण? बघा ते चला सांगा मला ते उदाहरण. किती आहे ते? चौथा आहे ना?
5 स्क्वेअर रूट 5 कॉमा 7 स्क्वेअर रूट 2. तुम्ही करू शकाल रे, काय अडचण नाही. 5 स्क्वेअर रूट 5 ला कसं सोडवायचं मी तोंडी सांगितले आता मग. 5 ला मध्ये टाका ना, 25 होतं आणि मध्ये 5 तर आहेच, गुणाकार करा ना, वर्गमुळात 75 होईल. सॉरी, वर्गमुळात 125 होईल, 25 5 1600. ठीक आहे. आता मला सांगा दुसरी संख्या काय, 7 स्क्वेअर रूट 2 आहे इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 49 इंटू 2 लिहू शकतो ना आपण, इन द स्क्वेअर रूट 98. आता मला सांगा 125 मोठा आहे का 98 मोठा आहे हो, तर 125 मोठा आहे, 98 लहान आहे. म्हणजेच इन द स्क्वेअर रूट 125 इज ग्रेटर दॅन इन द स्क्वेअर रूट 98. बरोबर. म्हणजेच आता वर्गमुळात 125 म्हणजे कोणती संख्या मुळातली, 5 स्क्वेअर रूट 5 इज ग्रेटर दॅन 7 स्क्वेअर रूट 2. काय अडचण आहे सांगा आता मला. झालं. मग हे पण तुम्हाला सोडवता येईल. 4 ला मध्ये टाका, 16 होतं, 16 आणि 42 चा गुणाकार करा, किती गुणाकार येतो ते बघा, 9 चा वर्ग करा, 81, 81 ला मध्ये टाका, 81 म्हणजे 9 ला मध्ये टाकलं की 81 होते, 81 गुणिले 2 करा, 162 होईल. या दोघांचा गुणाकार बघा तुम्ही करून. आता हे बघा, हे थोडं वेगळं आहे ना, 6वं 7वं. आता 6वं कसं आहे बघा. ठीक आहे, मी 6वं घेतो. जवळपास 100% उदाहरणं घ्यायलो, 100% सगळे उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करतोय मी. ठीक आहे. आता बघा 6वं उदाहरण कसं आहे, थोडं वेगळं आहे पण सोपं आहे. आता बघा हे 5 स्क्वेअर रूट 3 आणि हे कॉमा काय 9. आता बघा समोर किती सोपं आहे बघा. ह्या 5 स्क्वेअर रूट 3 ला काय लिहू शकतो रे आपण, तुम्ही सांगा. इन द स्क्वेअर रूट 5 ला मध्ये टाका, 25 होईल, 25 5 चा वर्ग करून टाकायचं मध्ये, गुणिले किती 3, वर्गमुळात 75 झाला. ओके. आता तुम्हाला प्रश्न कसा पडला, याला कसं लिहायचं आता, हे तर वर्गमुळात नाहीच, लिहू शकतो बाळांनो, संपलं. वर्गीकरण 81 वर्गमूळ 9 ना. आता तुलना करा, 75 मोठं का 81 मोठं, तर 81 मोठं. बरोबर. म्हणजेच वर्गमुळात 75 हे लहान आहे कुणापेक्षा, वर्गमुळात 81 पेक्षा. म्हणजे मग वर्गमुळात 75 म्हणजेच 5 वर्गमुळात 3 ही संख्या लहान आहे कुणापेक्षा, 9 पेक्षा. बघा हेच आहे का उत्तर, तुम्ही करू शकतात कन्फर्म. ठीक आहे. झालं. आता मला सांगा असंच उदाहरण आहे की नाही सेम, बघा ना काय 7वं उदाहरण बघा बरं, काय 7 आहे आणि 2 स्क्वेअर रूट 5 आहे. तुम्ही सांगा बरं 7 ला काय लिहू शकतो, इन द स्क्वेअर रूट 49. संपला विषय. आणि 2 स्क्वेअर रूट 5 ला काय लिहू शकतो तुम्ही सांगा, इन द स्क्वेअर रूट 4 इंटू 5. 4 2 ला मध्ये टाका, 4 झालं की झालं, वर्गमुळात 20 झालं. तुम्ही सांगा 20 मोठं काय 49 मोठं, 49 मोठं. म्हणजे तुम्ही या टाईपने लिहू शकतात, म्हणजे 7 ही संख्या मोठी असेल. 7 इज ग्रेटर दॅन 2 स्क्वेअर रूट 5. हे तुम्ही सोडवू शकतात, असं काय अडचण आहे मला सांगा. ओके. हे झालं कंपॅरिझन. मला वाटतं सगळं व्यवस्थितपणे समजले तुम्हाला. ठीक आहे. जर खरोखरच आपले व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर 100% सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे. थांबूयात आपण. ओके. थँक्यू.